मला द वाइब इज सो कामिंग, इट्स सो पीसफुल. इज इट राईट? छान, खूप छान. रिसेंटली मर्डर झालाय, गळा कापलेला. अरे दाखवत. बॅक टू माय चॅनल. तर आज मी आणि माझे मित्रमंडळी नाही, मैत्रीण मंडळी आम्ही एक ठिकाण बघितलं आहे जे मुंबईमध्ये आहे. आय गेस इन बोरिवली अंधेरी समथिंग देअर. सो इट इज कॉल्ड एज हिडन जेम आहे तो. सो वी गॉना एक्सप्लोर दॅट टुडे. So let's go, let's see how it goes and how it turns to be. It's a temple. Don't think की काहीतरी वेगळं असेल. It's a temple but it's a hidden gem. It's called a hidden gem. आम्ही इंस्टाग्रामवर बघितलं. So I'm excited for that. So let's go. तर गाईज मी आणि नुपूर तर भेटलेलो आहोत. सो वी आर वेटिंग फॉर कृतिशा आणि साक्षीचा आम्हाला जरा डाऊट आहे. साक्षी मला बोललेली की कधीच निघाले, अर्धा तास झाले त्याला. आणि कृतिशा रिक्षात आहे, तिची पण रिक्षा अजूनपर्यंत पोहोचली नाहीये, बराच टाइम झालाय. अशी किती कुठून लांबून पकडली मला? 11:15. हा. 11:15 ही लोक माझ्या घरी येणार होते आणि त्याच्यानंतर आम्ही निघणार होते. आता वाजल्यात ऑलमोस्ट 12. आता पता नाही, ऑलमोस्ट 12. आणि मला असं वाटलं की मी लेट झाली का, पण नाही, मी लवकर पोहोचली. मला तर झोप यायला लागली. कृतिशा इज नॉट येट. हा, तिला झोप येते कारण आम्ही आज थोडे लवकर उठलेलो ॲज पर आर डेली का जो 1 महिन्यापासून प्लॅन झालेला. सकाळ सकाळ जायचं वॉक करायला बीचवर. तिकडे पण आमचा एक इन्सिडेंट झाला, तो सांगायचा आहे. वेट आम्ही सांगू. आम्ही सगळे भेटलेलो आहोत फायनली. आणि मगाशी मी काहीतरी जो इन्सिडेंट सांगत होती तर तो जरा सगळे आले आणि तिची मम्मी पण आली. सो आम्ही थोडं थांबलो कारण मग मम्मी तुम्हाला माहिती आहे की ते घाबरतात आणि ते सगळं. माझी मम्मी कान लावून ऐकत होती की ही काय काय डिटेल्स देते, म्हणजे मला ओरडायला असं ते पॉइंट. तर म्हणून मी भाविकाला इशारा केला की रुक जा फ्रेंड. हा, म्हणून आम्ही आता मी ते कंटिन्यू करते. सो तो एक ओल्ड मॅन आला आणि व्हॉट ही सेड इज की तर व्हॉट वॉज इट की, आणि आम्ही बोलले की नाही का आम्ही इकडचे जा. त्यांना असं वाटलं की आम्ही कोण बाहेरून वगैरे आलो का वगैरे. तर आम्ही बोलले की नाही काका आम्ही इकडचेच आहोत. पण ते सांगतात नाही पोरी तू असं करू नको. आणि असं फर्स्ट पार्ट आम्हाला सांगताय की ते रिसेंटली मर्डर झालाय, गळा कापलेला. आणि असं दाखवतात की गळा बिळा कापलेला. आणि विवर लाईक आणि बघू दे आम्ही खोटं थोडी बोललो. आणि विवर लाईक की काका इट्स ओके, आम्ही जातोय, तुम्ही एवढं घाबरण्याची गरज नाही. ही वॉज सम फिशरमॅन आय गेस. तो ते नेट लावायला वगैरे काहीतरी आला होता. पण ठीक आहे, त्याने आम्हाला तो भरती येईल वगैरे हे सांगण्यासाठी आम्ही चाललो. ठीक आहे, तो गळा बिळा कापला. आम्ही बसले होते, आम्ही जातो असं त्यांना म्हणाले. आम्ही उठत आम्ही जात नाही तोपर्यंत ही वॉज लाईक प्लीज तुम्ही जा इकडून, तुम्ही माझ्या पोलीस वगैरे. म्हटलं हा ठीक आहे काका. पण आम्ही थोडे स्केअर झालो कारण तिथे आसपास खूप कमी लोक होती बिकॉज खूप सकाळचा टाइम होता. आणि आम्हाला असं वाटलं की भाई हे आम्ही गेलेलंच बरं आहे. सो दिस वॉज ऑल व्हॉट हॅपन्ड. भरती असल्यामुळे आपण 15 मिनिटं लागोपाठ चालत होते, 20 मिनिटं काहीतरी. आम्हाला आधीच्या एंट्री पण करता आली नाही कारण तिथे पण पाणी होतं. आम्हाला खूप चालायला लागलं त्यामुळे. ट्रेन आलेली आहे पण आम्ही ही ट्रेन पकडणार नाही कारण आम्हाला गाईज आम्ही आता ट्रेनसाठी वेट करतो आहोत. 4 मिनिटं अजून 3 ते 4 मिनिटं ट्रेनला आहेत तोपर्यंत. ओके, सो नुपूर मला सांग आपण चाललो कुठे एक्झॅक्टली? त्रिमूर्ती मंदिर, हा, जे बोरिवलीला आहे. हाय. एकदम रॅन्डम प्लॅन बनला. आम्ही सगळे आम्ही इंस्टाग्रामवर ते बघितलं. थॉट की लेट्स गो. मॅडम ही फक्त हसतच असते. सो जाऊ दे. आम्ही सकाळी चहा प्यायला गेलेले, बीचवर गेलेले. Everybody म्हटलं चल जाऊया. हा, काय गोंधळ चाललाय आम्हालाच कळत नाही. आम्ही 3 ट्रेन सोडल्या कारण एकात गर्दी होती, एकात जिथे जी जाणार होती ती जाणार नव्हती. आम्ही जिथे जायचंय तिकडे ती जाणार नव्हती. आणि आता आम्हाला ऑलरेडी लेट झालाय.
आणि आम्ही अजून पण ट्रेन कुठली पकडायची ह्याच्यात विचारत होतो. A few moments later. ओके सो गाईज माझं एक छोटं काम होतं इथे बोरिवलीमध्ये. पहिले आम्ही ते केलं आणि आता आम्ही थोडं भूक लागली आम्हाला त्यामुळे खायला आलोय. तर हां, तर ही माझी स्कूलची काहीतरी स्टोरी सांगत होती. तर कॅन यू कंटिन्यू प्लीज. सॅनिटायझर विषय निघाला. भाविकाचा पाऊच होता ज्याच्यामध्ये खूप सारे वेगळे वेगळे स्टेशनरी होते आणि तो पाऊच तिचा स्कूलपासून होता, तिने सांभाळून ठेवलेला, जो SY ला जाऊन चोरीला झाला. सो आय कॅन अंडरस्टँड युअर लुक बिकॉज माझ्याबरोबर चोरीला नाही झालं माझा, बट माझ्या मम्मीने देऊन टाकलं न विचारता. सो ब्रो नाही, माझा लिटरली चोरीला गेला आणि मी SY मध्ये होते मी. आणि नेक्स्ट डे मी त्या पिऊनला विचारला गेली, जो फ्लोर पिऊन होता. मी त्यांना विचारलं की वेरेबल्स नाही पाऊच, आणि ते बोलले की आम्हाला पाऊच भेटलेला पण कुठल्या तरी वेगळ्याच मुलींनी नेला. आणि उसकी मजा हो गई. म्हणजे खरंच मला तो पाऊच इतका फेवरेट होता ना की त्याच्यात मी सगळं वेगवेगळ्या टाईपचे स्टेशनरीज होते, वेगवेगळ्या टाईपचे, म्हणजे इवन यू कॅन्ट इमॅजिन असे स्टेशनरीज होते आणि क्यूट होते आणि मला खूप आवडत होते ते. पण ठीक आहे, गेला आता काय, जस्ट स्टोरी निघाली, जस्ट एक विषय निघाला म्हणून मी सांगितलं, बाकी काय. तर आता आम्ही पहिले जिथून जेवणार आहेत आणि आम्ही जेवणार, जसं मी बोलली की आम्ही ते हिडन जेम ऑफ मुंबई बघायला जाणार आहोत. सो इट इज त्रिमूर्ती टेम्पल, तर आम्ही तिकडे जाणार आहोत. सो गाईज आमचं फूड इथे आहे. आम्ही रोटी, सब्जी अँड माय फेवरेट बुंदी रायता मागवलेला आहे. तर आता आम्ही खातोय. सो हाऊज द फूड, लाईक तुम्हाला आवड, आय बेस्ट हे या रेस्टॉरंटला पहिल्यांदा आल्यात. सो या दोघी. सो हाऊज द सजेस्ट केलं की आपण इकडे येऊया, Yeah. इकडे आले आधी. हां, आणि येस. हाऊज इट साक्षी, तू तर सांगत. ओके गाईज, तर आम्ही आता इथे ईस्टला आलेलो आहोत. आम्ही वेस्टला होतो त्या हॉटेलला, पण इथून ईस्टवरून ते टेम्पल जवळ आहे त्रिमूर्ती. सो आम्ही आता ऑटो पकडायला लागणार आहे. यार गाईज, आता आमच्याकडे ऑप्शन नव्हतं. सो आम्ही हिला, कारण आमच्या सगळ्यामध्ये हलकी ही आहे, सो हिला नुपूरनी मांडीवर घेतली. छोटा पॅकेट डबल धमाका. हां, ते आहे ऍक्च्युली ते आहे. हां, की ॲक्च्युली आमचा मिस्ट्री बॉक्स आहे की कधी कुठून काय म्हणजे काय होईल सांगता येत नाही. तर आता आम्ही चाललेलो आहोत. आम्हाला वाटलं की आम्हाला दोन ऑटो करावे लागतील, पण थँकफुली या काकाने आम्हाला अलाउड केलं. हॉटेलमध्ये जायला हिला थोडं बसावं लागतं. ठीक आहे, चालतं तिला. हां, चला तो आम्ही तर फायनल आम्ही ते त्रिमूर्ती मंदिर. सो बोरिवली ईस्टपासून इट इज 15 to 20 minutes. हां, सो ते आमचं पर हेड इट इज 30 रुपीज. आणि यू कॅन बार्गेन, ते तो कमी पण करतात थोडं. सो दॅट इज वॉट वी डीड, बिकॉज गर्ल्स का ते बार्गेन. सो गाईज, आम्ही आता पोचलेलो आहोत त्रिमंदिर ला, आणि खूप सुंदर असं, म्हणजे आम्ही अजून मध्ये गेलो पण नाही आहोत, पण जे ॲटमॉस्फिअर इकडे फील होत आहे आम्हाला, द वाईब इज सो कामिंग, इट्स सो पीसफुल. इज इट राईट? छान, खूप. आणि क्रेडिट गोज टू दिस गर्ल, कारण तिने सजेस्ट केलं. तू आम्हाला इंस्टाग्रामवर बघून मी काय केलं म्हणलंय, मी फक्त बोला आणले. सो पीसफुल, छान वाटतं. पीसफुल. एंट्री केल्या असं वाटत होतं की आम्ही जस्ट एंट्री केली, आम्ही अजून जातोय मध्ये, आम्ही मध्ये पण नाही गेलो, पण इट्स सो कामिंग. लेट्स गो. म्हणजे मुंबईत हे असं पण काय असू शकतं हे माहितीच नव्हतं. इट्स अ खरंच हिडन जेम आहे, खरंच टू कामिंग. और वहाँ भगवान के सेवा में करोड़ों साधु साध्वी देव देवता इंद्र देवता सब वहाँ बैठे हैं और देश में भगवान देश में सुन सकते हैं उनका एक एक परमाणु इतना प्योर है भगवान का सिमंदर स्वामी का हजरा हजूर है जैसे आप और मैं वैसा है तो
उनको दर्शन करने से ही आपका मोक्ष है, इतना पवित्र उनका उन्होंने कितने हां, सो ते अंकल होते तिकडे जे बुक सेल करत होते. सो ही वॉज टेलिंग अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ दिस गॉड. हां, तर म्हणजे ती एक इट अबाउट सोल. दिस गॉड इज अबाउट सोल. म्हणजे ते काहीतरी तुम्हाला सोलचं पीस. सोल अँड बॉडी आर टू डिफरंट. हां, आणि लाईक कसं आपण त्याच्यात फरक करू शकतो. कॅन वी कनेक्ट, हाऊ कॅन वी कनेक्ट टू अ connect? सोल आणि ते सगळं. सो ही वॉज टेलिंग आणि बरं वाटलं आम्हाला ही ऐकून. बुक आम्ही घेतली. हां, इट इज ॲज सेल्फ रिअलायझेशनची ही बुक आहे. अ सिम्पल अँड इफेक्टिव्ह सायन्स ऑफ सेल्फ रिअलायझेशन. सो ही आम्ही बुक आणि खूप मिनिमम म्हणजे 10 rupees. 10 रुपीज इट इज. सो आम्ही विचार केला की लेट्स हॅव इट अँड लेट्स रीड इट. आणि वी वॉन रीड इट. पण आम्हाला खूप छान वाटतं इथे येऊन, कारण खरंच इट्स व्हेरी व्हेरी पीसफुल. आणि इट वॉज लाईक म्हणजे टू नो अबाउट दिस गॉड वॉज अ डिफरंट थिंग फॉर अस. कारण आम्हाला असं काही माहीत नव्हतं. म्हणजे त्यांचं लाईक आपलं ऑब्व्हियसली माहिती आहे, बट आपल्या देवाचं आपल्याला माहिती आहे. बट जो इथे एक त्यांचे ते देव आहेत त्यांचं ते आम्हाला बेसिकली माहीत नव्हतं. सो गुड टू नो. सो या, सो फायनली आपण आता इथे नाही तर खूप छान व्ह्यू आहे. मी पडून मी माहिती आहे इथे काहीतरी त्यांचं काम चाललं आहे. मी जायची धडपडायची तिकडे. वेगळा कंटेंट व्हायचा व्लॉगचा. सो या, लेट्स सी द खूप मस्त व्ह्यू आहे. ओके, सो गाईज आम्ही म्हणजे एक्सप्लोअर तर करून झालं हे मंदिर. आणि खरंच खूप छान मंदिर आहे. म्हणजे यू शुड विजिट दिस मंदिर. आता आम्ही जरा थकलो आहे म्हणून आमचे चेहरे जरा असे हे झाले. खूप लवकर चालू झाल्यामुळे खूप लवकर चालू झाला होता आमचा दिवस आणि एवढं ट्रॅव्हलिंग आणि ऊन. सो थोडे आम्ही थकले तुम्ही समजू शकता. बट ऑनेस्ट रिव्ह्यू ऑफ द टेम्पल, त्रिमूर्ती टेम्पल इज द अमेझिंग. द वाईब इज जस्ट व्हेरी पीसफुल हिअर. हवा पण एवढी लाईक कंटिन्यू. हे थोडं हिलवर आहे ना, त्यामुळे खूप छान हवा येते. खूप मस्त व्ह्यू आहे. आणि खूप लोक बोलतात की आतमध्ये एवढं काय इतकं काही आतमध्ये. इट्स जस्ट 10, नॉट इवन 20. इट इज 10 to 15 minutes फ्रॉम द बोरिवली ईस्ट स्टेशन. सो या, बट वर्थ आहे. वर्थ इट, मस्ट विजिट. ओके गाईज, सो आमचा अनप्लॅन्ड डे तर एकदम मस्त गेलेला आहे आणि खूप मजा आली. So I hope you guys like the vlog, and if you guys like the vlog, please do share, do subscribe. Meet you in the next vlog. Till then, tada, bye bye. आमचं आजचा फुल डे असं वाटतं की ॲडव्हेंचर होता. आम्ही इथे स्टेशनला येऊन पण आमचं हे संपलं वाटतं. इकडून जायला एंट्री नाही आहे, असं फिरून जायला नाही. तिकडून तिथे बंद आहे, काचा आहेत बघ. हा कशाला बाय बाय.